नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या 25व्या एपिसोडमध्ये आपल्याला जे ॲडमिशन ऑफ पार्टनर प्रकरण आहे त्या प्रकरणावरचा प्रॉब्लेम सोडवत असताना जो आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावा लागतो त्याविषयीची माहिती समजून घ्यायची आहे। तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट। परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये जे नाव वापरलं असेल तेच नाव तुम्ही वापरायचं आहे। आता मी सध्या रिव्हॅल्युएशनच घेतलेला आहे। तर रिव्हॅल्युएशन हा नॉमिनल अकाउंट आहे आणि हा कशा करता बनवायचा आहे तर नवीन पार्टनर धंद्यामध्ये घेतल्यानंतर ज्या संस्थेच्या ॲसेट्स आणि लायबिलिटी आहेत त्यांच्या किमतीमध्ये जो काही थोडाफार बदल होणार असतो तो झालेला बदल नोंदवण्यासाठी ह्या अकाउंटचा आपल्याला वापर करायचा असतो। रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। नेहमीप्रमाणे अकाउंट सारखाच अकाउंट मी आखलेला आहे आणि त्याच्या डेबिटला साधारणपणे कोणते घटक आणि क्रेडिट साइडला साधारणपणे कोणते घटक नोंदवले जातात त्याची माहिती आपल्याला या एपिसोडमध्ये करून घ्यायची आहे। बघा, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू ॲसेटची किंमत कमी झाली असेल, ॲसेटची किंमत कमी होणं याचा अर्थ सुरुवातीला ती ॲसेट जेवढ्या रुपये किमतीची असेल त्याच्यापेक्षा त्या ॲसेटच्या किमतीमध्ये जर घट झाली असेल तर ॲसेटचं बॅलन्स आपलं डेबिट असतं आणि ॲसेटच्या किमतीमध्ये घट झाल्यामुळे लॉस असतो। म्हणून जेव्हा जेव्हा लॉस होतो तेव्हा रिव्हॅल्युएशन आपण डेबिट करतो नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार। म्हणून ॲसेटच्या किंमत कमी झाली असेल ॲसेटची किंमत तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू ॲसेट। त्याच्यानंतर लायबिलिटी वाढली असेल म्हणजे लायबिलिटी वाढली म्हणजे लॉस असतो आपला, म्हणून लॉस झाल्यावर आपण रिव्हॅल्युएशन डेबिट करणार। म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू लायबिलिटी। बॅड डेट्स हा पण लॉस असतो। ॲडजस्टमेंटमध्ये जर समजा बॅड डेट्स रिटर्न ऑफ दिला असेल तर आपण डेटर मधून हे बॅड डेट्स वजा करतो। डेटर ही ॲसेट आहे म्हणजे ॲसेट आपली कमी होते म्हणजे लॉस आहे। म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू बॅड डेट्स। पुढे म्हटलंय टू आरडीडी ची रक्कम वाढली असेल म्हणजे पूर्वीच्या बॅलन्स शीटला जी आरडीडी आहे त्याच्यापेक्षा जर ॲडजस्टमेंट मध्ये सांगितलेली आरडीडी वाढली असेल तर जेवढ्या रुपयांनी आरडीडी वाढली आहे तेवढी रक्कम आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायची आहे। आता क्रेडिट साइड बघायची आहे। क्रेडिटला लिहिलंय बाय ॲसेटची किंमत वाढणे। जुन्या बॅलन्स शीटला जर एखादी ॲसेट असेल आणि त्याच ॲसेटची किंमत खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट मध्ये जर वाढवून दिली असेल तर ॲसेट वाढणं म्हणजे प्रॉफिट आहे। मग प्रॉफिट झाल्यावर आपण रिव्हॅल्युएशन क्रेडिट करतो म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ठेवलं आहे बाय ॲसेट। पुढे बघा बाय लायबिलिटीची किंमत कमी होणे। लायबिलिटी म्हणजे देणं आपलं जर कमी झालं असेल पूर्वीपेक्षा तर आपला फायदा होतो म्हणजेच प्रॉफिट होतो। म्हणून प्रॉफिट झाल्यावर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय लायबिलिटी। पुढे दिले बाय आरडीडीची रक्कम कमी झाली असेल म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला डेटरवर समजा आरडीडी दिली असेल आणि त्या आरडीडी पेक्षा ॲडजस्टमेंट मध्ये सांगितलेली आरडीडी जर कमी झाली असेल तर आपण तेवढी कमी रक्कम डेटर मधून वजा करणार म्हणजे ॲसेट आपली वाढणार। म्हणून ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट होतो म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी। पुढे दिले बाय आरडीडी कंसात दिले कॅन्सल। जर जुन्या बॅलन्स शीटला डेटरवर आरडीडी काढून दिली असेल आणि खालच्या ॲडजस्टमेंटला सांगितलं असेल आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे आता यापुढे आरडीडीची गरज नसेल तर आपण जुन्या बॅलन्स शीटला असलेली आरडीडी आपण कॅन्सल करणार। आरडीडी कॅन्सल केल्यावर आपले डेटर वाढतात, मग डेटर वाढतात म्हणजे ॲसेट वाढते म्हणून ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट। म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी। हे साधारणपणे एवढे घटक रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला किंवा क्रेडिटला नोंदवले जातात। त्यानंतर रिव्हॅल्युएशनचं बॅलन्सिंग केलं जातं। बॅलन्सिंग करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच रूल आपल्याला वापरायचा आहे। समजा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या
क्रेडिट साईडची बेरीज जास्त आली तर डेबिटला फरक येईल, त्या आलेल्या फरकाला आपण प्रॉफिट बोलणार आणि हा आलेला प्रॉफिट दोन जुन्या पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये विभागणी करून या साईडला तुम्हाला दाखवावं लागेल. म्हणजे प्रॉफिट झाल्यावर रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला फरक येईल आणि त्याच्या उलट जर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज जास्त आली तर क्रेडिटला फरक येईल, त्याला आपण लॉस म्हणणार आहोत. मग लॉस पण आपण इथे दोन जुन्या पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये विभागून दाखवावा लागेल आपल्याला. जुन्या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला समजा जनरल रिझर्व्ह फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर लायबिलिटी साईडला जे घटक दिलेले असतात त्यांचे बॅलन्स क्रेडिट असतात. म्हणून जनरल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे जे काही दिला असेल ते लायबिलिटी साईडला त्यांची विभागणी दोन जुन्या पार्टनर मध्ये त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये करावी लागते. त्यासाठी एंट्री दिली आहे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एंट्री मध्ये तुमच्या डेबिट होणार, कारण त्यांचे लायबिलिटी साईडला असलेले बॅलन्स जे क्रेडिट आहेत ते कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्यामुळे त्यांचे बॅलन्स एंट्री मध्ये डेबिट होणार आणि हे दोन्ही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवले जातील दोन जुन्या पार्टनरच्या वेगवेगळ्या कॉलम मध्ये. पुढे बघा, ॲसेट साईडला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर ॲसेट साईडचे बॅलन्स डेबिट असतात, म्हणजे हा लॉस आहे. हा लॉस सुद्धा दोन जुन्या पार्टनरला ट्रान्सफर करावा लागतो. म्हणून लॉस असल्यामुळे ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशी एंट्री होईल. आणि आता रिव्हॅल्युएशनला जे काही घटक आपण नोंदवतो त्यांच्या एंट्री मी 1 ते 16 अशा लाईनीत कॉलम पाडून दिलेले आहेत, त्या आपण थोडक्यात समजून घेऊ. पुढे बघा, ऍडजस्टमेंट आणि एंट्रीज. पहिला आहे इन्क्रीज इन द ॲसेट. इन्क्रीज म्हणजे वाढ होणे, ॲसेटच्या किमतीमध्ये वाढ होणे. तर ॲसेटचे बॅलन्स डेबिट असते, मग ॲसेटमध्ये जर वाढ झाली असेल तर आणखी आपण ॲसेट डेबिट करणार आणि ॲसेटमध्ये वाढ झाल्यामुळे प्रॉफिट होतो. म्हणून प्रॉफिट झाल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट करावा लागतो. म्हणून एंट्री झाली आहे ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. आणि बरोबर त्याच्या उलट आहे डिक्रीज इन ॲसेट. ॲसेटमध्ये घट होणे, म्हणजेच एखाद्या ॲसेटवर आपण डेप्रिसिएशन काढलं असेल तर ॲसेटची किंमत कमी होते, म्हणून एंट्रीमध्ये ॲसेट क्रेडिट केली आहे आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यामुळे लॉस असतो. मग लॉस असताना रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण डेबिट करतो, म्हणून एंट्री झाली आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. पुढे 3 नंबर एंट्री बघा, इन्क्रीज इन लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये वाढ. लायबिलिटीमध्ये वाढ म्हणजे आपलं देणं वाढलं. देणं वाढलं की प्रॉफिट कमी होतो, म्हणजेच लॉस. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि लायबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट असते. मग लायबिलिटीमध्ये आणखी जर वाढ झाली तर लायबिलिटी आपण आणखी क्रेडिट करणार, म्हणून एंट्री झाली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी. पुढे नंबर 4, डिक्रीज इन लायबिलिटी. लायबिलिटी कमी होणे. कमी होणे याचा अर्थ घट होणे. लायबिलिटी म्हणजे देणं कमी झालं की आपल्याला प्रॉफिट होतो, म्हणजे तेवढे रुपये आपले वाचतात. म्हणून लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. पुढे बघा, बॅड डेट्स रिटर्न ऑफ. बॅड डेट्स रिटर्न ऑफ करतो म्हणजे तेवढी रक्कम आपण डेटर मधून मायनस करतो. मग डेटर मधून मायनस केल्यावर डेटर ही ॲसेट आहे, ॲसेट कमी होते म्हणजे लॉस होतो. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स. पुढे इन्क्रीज इन आरडीडी. आरडीडी जर आपण पूर्वीपेक्षा वाढवली तर जास्त अमाऊंट डेटर मधून लेस होईल, म्हणजे डेटर कमी होतील, म्हणजे पुन्हा लॉस. म्हणून लॉस झाल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी. पुढे 7 नंबर, डिक्रीज इन आरडीडी. आरडीडी मध्ये घट होणे किंवा आरडीडी रद्द होणे. आरडीडी मध्ये घट झाली असेल
तर तेवढी कमी रक्कम आपण डेटरमधून वजा करणार। मग कमी रक्कम जर डेटरमधून वजा केली तर बाहेरच्या कॉलमला डेटरची अमाउंट आपली जास्त येणार, म्हणजेच ॲसेट वाढणार आपली ॲसेट वाढल्यावर रिव्हॅल्युएशन क्रेडिट करतो आपण, म्हणून या एंट्रीच्या उलट एंट्री झाली आहे आरडीडी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट। समजा जुन्या बॅलन्स शीटला दिलेली आरडीडी कॅन्सल करायला सांगितली तरी सुद्धा आपल्याला हीच एंट्री करायची आहे, आरडीडी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन। पुढे 8 नंबर बघा, ॲसेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर। एखाद्या पार्टनरने जर संस्थेतली ॲसेट घेतली असेल तर ॲसेट घेतल्यावर ॲसेट ती संस्थेतून जाते, मग क्रेडिट व्हॉट गोज आउट या नियमानुसार ॲसेट क्रेडिट केली आहे आणि ज्या पार्टनरनी ती ॲसेट घेतली आहे तो पार्टनर पर्सनल अकाउंटच्या रूलनुसार आपण डेबिट द रिसिव्हर म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट। बरोबर त्याच्या उलट एंट्री आहे लायबिलिटी टेकन ओव्हर बाय द पार्टनर। जर एखाद्या लायबिलिटीचं पेमेंट पार्टनरनी करायचं ठरवलं तर तेवढ्या रकमेचा पार्टनर गिव्हर असतो, म्हणून क्रेडिट द गिव्हर या नियमानुसार पार्टनर कॅपिटल क्रेडिट केलंय आणि लायबिलिटी आपण पेड केल्यावर लायबिलिटी संपते, म्हणजे मेन लायबिलिटीचं बॅलन्स जे क्रेडिट असते ते लायबिलिटी संपल्यावर आपण डेबिट करतो, म्हणून एंट्री झाली आहे लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। पुढे 10 नंबर, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट। जर एखाद्या ॲसेटच्या विक्रीतून आपल्याला प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट झाल्यावर आपण रिव्हॅल्युएशन क्रेडिट ठेवतो आणि ॲसेट विकल्यावर आपल्याला रक्कम मिळते आणि ॲसेट ती जाते, रक्कम मिळते म्हणून कॅश और बँक अकाउंट डेबिट, ॲसेट संस्थेतून जाते म्हणून टू ॲसेट क्रेडिट केली आहे आणि फायदा झाला आहे आपल्याला ॲसेटच्या विक्रीतून म्हणून रिव्हॅल्युएशन आपण क्रेडिट ठेवलं आहे। पुढे बरोबर त्याच्या उलट 11 नंबर आहे लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट। एखादी ॲसेट आहे त्या किमतीपेक्षा जर आपण कमी किमतीला विकली तर लॉस होतो, म्हणजे आपल्याला कमी रक्कम मिळते, म्हणून मिळालेली रक्कम कॅश और बँक अकाउंट डेबिट, जेवढा लॉस आहे तेवढा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि ॲसेट विकल्यामुळे संस्थेतून जाते म्हणून ॲसेट अकाउंट क्रेडिट। 12 नंबर एंट्री बघा, लायबिलिटी पेड ॲट डिस्काउंट। एखादी लायबिलिटी समजा पेड करताना आपल्याला डिस्काउंट मिळाला तर तेवढे रुपये आपल्याला कमी पेड करावे लागतात आणि लायबिलिटी संपते, म्हणून लायबिलिटी अकाउंट डेबिट पेड केलेली रक्कम म्हणजे टू कॅश और बँक अकाउंट आणि जेवढे रुपये आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे तेवढा फायदा झाला आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट। 13 नंबर बघा, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट। गुंतवणुकीवरचं व्याज मिळणं बाकी असणे। गुंतवणुकीवरचं व्याज हे इन्कम ठरतं, म्हणजेच प्रॉफिट होणार असतो आपल्याला, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट आणि ते व्याज आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढते म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट। 14 नंबर, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन। जर घेतलेल्या कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागत असेल तर तेवढी रक्कम आपल्याला एक्स्ट्रा द्यावी लागते व्याजाची, म्हणजे आपला लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि त्या व्याजाची रक्कम आपण त्या कर्जामध्ये मिळवतो, त्यामुळे लायबिलिटी वाढते म्हणून टू लोन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट। पुढे 15 नंबर एंट्री बघा, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन। जो आपण सोल्युशन मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवणार आहोत त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडची बेरीज जास्त आली आणि डेबिटला फरक आला तर त्याला आपण प्रॉफिट म्हणणार आहोत। मग प्रॉफिट झाल्यावर पार्टनर आपण क्रेडिट करायचा आहे आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फरक येतो म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, म्हणून प्रॉफिटची एंट्री आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। झालेल्या प्रॉफिटची विभागणी दोन फक्त जुन्या पार्टनरना करायची आहे त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये आणि त्यांच्या कॉलम मध्ये प्रत्येकाचा सेपरेटली प्रॉफिट आपल्याला
दाखवावा लागणार आहे। आणि 16 नंबर एंट्री आहे प्रॉफिटच्या उलट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन। बनवलेल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटची समजा डेबिट साइडची बेरीज जास्त आली तर क्रेडिटला फरक येईल, त्याला आपण लॉस बोलणार। मग लॉस पण दोन पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये आपल्याला वाटावा लागेल आणि लॉस झाल्यावर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट ठेवायचं आहे। म्हणून एंट्री झाली आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट। ह्याच्या पुढच्या एपिसोड मध्ये पहिला प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी गुडविलच्या संबंधीच्या जे एंट्री आहेत त्याचा तक्ता मी तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर पाठवून देईन।